समर्थ, जय शिवराय। आणि खूप दिवसानंतर एक मोठा व्हिडिओ करतोय आणि मोठा व्हिडिओ करण्याचं रिझन असं आहे की आज आहे रविवार आणि रविवार म्हटल्यानंतर सगळ्यांच्या मनात येतं बाबा आज रविवार आहे म्हणजे आज काहीतरी विशेष असणार। तर विशेष असं नाही, हा आहे श्रावणी रविवार आणि आज आम्ही चाललो आहे म्हणजे मी चाललो आहे आज कुलदेवता म्हणजे कुलस्वामिनी महालसा नारायणी टेम्पल वेरणा येथे। तर वेरणा इथल्या टेम्पलचा मी ब्लॉग करणार आहे आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। तिथे कसं जायचं आणि किती वेळ लागतो काय आणि श्रावणी रविवारी तिथे काय विशेष असतं हे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की। हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे, अतिशय सुंदर मंदिर आहे। गोव्यात खूप सुंदर मंदिर आहे, त्यातलं एक सुंदर मंदिर आहे महालसा नारायणी टेम्पल वेरणा। ड्रेस कोड कंपल्सरी आहे इकडे, हे बघा। महालसा नारायणी संस्थान, मूळचं मार्दोल गोवा येथील हे मंदिर। इथे ह्याची मंदिराची स्थापना केली वेरणा येथे आणि आता इथे पण भाविक मोठ्या भक्तिभावाने इथे येतात। रविवार हा देवीचा वार असतो। इथे पालखी सोहळा तसेच अजून भरपूर सारे कार्यक्रम होतात। इथे विद्यालय तसेच शाळा पण आहे, महाविद्यालय पण आहे। हा पूर्ण एरिया इंडस्ट्रियल एरियामध्ये येतो वेरण्याच्या। इथून मडगाववरून इथे बसेसच्या सेवा आहेत, तसेच पंजीमवरून पण इथे बसेसच्या सेवा आहेत। तर दोन मंदिरांपैकी हे एक महालसा नारायणचं मंदिर आहे आणि याची मूळ जी शाखा आहे ती मार्दोल येथे आहे, मार्दोल गोवा येथे आहे, पोंडा रोडला इथे। आणि इथे व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी मंदिराच्या आतमध्ये पूर्णपणे बंद आहे आणि तरी पण आपण प्रयत्न केला होता एक फोटो काढण्याचा, तर तुमच्यापर्यंत नक्की पोचवेन। आणि हा बघा हे पूर्ण एरिया आहे, हे वेरणा इंडस्ट्रियल एरियामध्ये हे मंदिर आहे आणि हा मंदिराचा हा पूर्ण एरिया आहे। अतिशय सुंदर मंदिर आहे, मोकळी जागा आहे आणि दर रविवारी श्रावणी रविवार इथे पालखीचा सोहळा असतो संध्याकाळचा। तो आपण नक्कीच या महिन्यामध्ये आपण तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करू। अगोदरच्या ब्लॉग्समध्ये आपल्या पालखीचा आपण सोहळा दाखवलेला आहे, तर नक्की पाहतो। तर मित्रांनो, श्रावण महिना, पवित्र श्रावण महिना आणि ह्यामध्ये आपण मंदिरांचे काही व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत। तर मित्रांनो जोडून राहा आणि चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा। मध्ये काही फॅमिली प्रॉब्लेम्समुळे थोडे दिवस आपले व्हिडिओज बंद होते, तरी पण मी परत प्रयत्न करतो आहे की मी एक कंटिन्यू व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन आणि काही गोव्यातली कोकणातली मंदिरं तसेच काही बीचेस मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। तर मित्रांनो नक्कीच जोडून राहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि सपोर्ट करा। मित्रांनो तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। थोडासा ब्रेक आला होता पण तो पण निघून जाईल आणि आपण व्हिडिओ कंटिन्यू करत राहू। थँक्यू।